नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाडव्यासाठी पुरणपोळी केलेली आहे। मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थोडक्यात। तर बघा इथं निवद पण किती छान असे टरारून फुगलेले आहेत, कारण पुरणच एवढं मस्त होतं की निवद पण असे चपटे होत नाहीत। तर निवद करून झालेले आहेत। तर चला मग सुरुवात करूया जराही उशीर न करता। तर सगळ्यात अगोदर इथं मी डाळ ठेवलेली आहे शिजायला। 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे डाळीच्या। तर डाळीच्या शिट्ट्या होते तोपर्यंत आपण इथं कणिक मळून घ्यायची। तर थोडंसं मैदा टाकलेला आहे मी ह्याच्यात। मीठ टाकायचं थोडंसं, हमेशा टाकतो तेवढं, आणि थोडंसं तेल टाकायचं। आता इथं मैदा वापरलेला आहे मी, कारण थोडंसं पीठ मोठं आलेलं आहे दळून, त्यामुळं। नाहीतर मैद्याची पण गरज नाही, इतके आपले गहू छान आहेत। चांगलं मस्त असं मऊ मळून घ्यायचं। जसं आपण चपात्याचं मळतो तसं नाही, थोडंसं पातळ मळायचं ह्याला पोळ्याला। तर इथं मग थोडंसं वरून तेल लावून ठेवते मी झाकून, म्हणजे मऊ अशी राहते कणिक। तर आमटीची तयारी, मूठभर लसूण घेतलेला आहे मी इथं, देशी लसूण, खोबरं आणि आलं ह्याला मी वाटून घेते मिक्सरमधून थोडंसं। तर अगोदर थोडंसं वाटून घेतलं, आता इथं थोडीशी कोथिंबीर टाकून ह्याच्यातच घेते, म्हणजे छान अशी आमटीला चव येते। तर वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर मग आपण आता इथं डाळ पण शिजलेली आहे बघा। डाळ एकदम मस्त अशी मऊ शिजलेली आहे 4-5 शिट्ट्यातच। डाळ चांगली मऊ शिजवून घ्यायची, म्हणजे कसं आपल्याला पुरण पण पटकीने वाटायला येतं आणि टाईम पण लागत नाही। तर आता इथं चाळणीत येळून घेते मी ह्याला। येळून म्हणजे डाळ पुरण आणि ही पाणी वेगळं करून घ्यायचं, म्हणजे येळवणी वेगळं करून घ्यायचं चाळणीमध्ये। तर इथं बघा इतकी मस्त अशी डाळ छानपैकी शिजलेली आहे। आणि ही येळवणी, ह्या येळवणीत अगोदर आपण थोडीशी पळीभर डाळ टाकायची। तर ही डाळ अगोदर आपण कुस्करून घ्यायची चांगली, आणि नंतर मग गूळ टाकायचा। तर जेवढं पुरण आहे ना त्याच्या अर्धा गूळ टाकायचा। 2 भाग पुरणाचे डाळीचे करायचे आणि 1 भाग गूळ टाकायचा। आणि ही सुंठ, बडीशेप आणि इलायचीची पावडर मी एकदमच करून ठेवत असते, म्हणजे कधी पण आपल्याला खिरीला वगैरे कशाला पण पटकीने वापरायला येते। आता ही काय करते मी, ही चुटका देऊन घेते मी, म्हणजे परतून घेते पुरण, आणि लगेच इकडं पुरण परततोय तोपर्यंत आमटी पण करून घेते। तेल टाकून, जिरी मोहरी टाकून, कढीपत्ता टाकून घेते। लसूण, खोबरं आणि अद्रकचं वाटून घेते, परतून घ्यायचं। आणि मग हे घरचं काळं तिखट 2 चमचे वापरते मी इथं, थोडीशी आमटी करायची। आणि थोडीशी लाल मिरची पावडर वापरते, मीठ चवीनुसार, आणि हळद, थोडीशी हळद, कारण आपण डाळीत हळद टाकलेली आहे त्यामुळं नाही टाकली तरी पण चालती, पण डाळ आपल्याला आमटी वाढवायची असल्यामुळं मग थोडीशी टाकायची। ही तर डाळ आता वरनं फोडणीला येळवणी मारलेला आहे, आणि ही चांगली पळीनं कुस्करून घेते, मिक्स करून घेते, आणि ही आमटीत आपण वापरणार आहोत, म्हणजे कसं आमटी चांगली मिळून येते, पातळ राहत नाही। तर आता इकडं 2-2 बरोबर 1-7 2 काम करते। आमटी उकळलेली आहे, वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकायची, आणि मस्त अशी छान ही जी पांढरं दिसतं ही तरी आहे, थंड झाल्यावर चांगली मस्त तरी येते। तर पुरण पण परतलेलं आहे। तर लगेचच आपण आता इथं मी आज भजी नाही करणार, आळूच्या वड्या करणार आहे। तर ह्याच्यात कोथिंबीर, लसूण आणि थोडंसं हे टाकलेलं आहे मी, लसूण कुटून टाकलेलं आहे, जिरी टाकलेली आहे, मीठ चवीनुसार, हळद थोडीशी, आणि आज मी हिरवी मिरची वापरणार नाही, लाल मिरची पावडर वापरणार आहे। लाल मिरची 2 चमचे पावडर टाकलेली आहे। आणि हे जे वाटणाचं मिक्सरचं पाणी आहे तेच मी थोडंसं वापरणार। लगेच पूजा करून घेतली, आणि मग त्यानंतर पूजा झाल्यानंतर मग लगेचच म्हटलं नंतर निवद दाखवावा। तर इथं आळूच्या वड्या आता पानांना लावून घेते बेसन मी। तर आळूच्या पानांना बेसन, आणि इकडं पुरण पण लगेच वाटून घेणार आहे। तर पुरण बघा इतकं छान की 5च मिनटं लागली मला। इथं पाव किलो डाळ होती, त्याला मला 5च मिनटं लागले, 5 पण नाही लागले, इतकं पटकीने मस्त झालं छानपैकी। इथं बघा चाळणीला पण लागलेलं नाही, एवढं सगळं बघ खाली पडलं, एकदम मऊ असं पुरण झालेलं आहे। आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन एवढं मस्त होतं की आता इथं मी वाफलाय घेते, इकडं वाफलाय ठेवते वड्या। तर वाफलून ह्याच्यासाठी घ्यायच्या की जास्त तेलकट तळायला तेल पण लागत नाही, आणि तेलकट पण होत नाहीत। आणि इथं आता इथं झाकून ठेवते मी, जास्त पण टाईम लागत नाही, पण तळायला पटकीने होत्यात। 10 मिनटं ठेवायचं। लगेच ठेवलं की इकडं भात ठेवते पातेल्यात, की बघा इथं झाल्या पण थोडंसं अजून कच्च्या आहेत, पण कच्च्या जरी राहिल्या तरी तळून आपण काढल्यानंतर मग ते वाफलून राहत नाहीत कच्चेपणा।
तर झालेल्या आहेत त्या बघा, थोडेसे आहेत. तर आता लगेच मी 7 पुरणाची भांडी एवढी पडतात की मी लगेच पटकीनीच बरोबर भांडी पण घासून घेत असते. भांडी झाली, आता मग लाटून घेते मी पुरणपोळ्या. तर आता इथं जेवढं आपल्याला नाही कोरडं पीठ घेते अगोदर लाटण्यासाठी लागतं, एकदम तेलात आपण लाटत नाही. तर आता जेवढं आपण कणकेचा गोळा घेतोय ना तेवढंच पुरण घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही किंवा कमी घ्यायचं नाही. तेवढ्यातच एकदम टरारून फुगतेत, खायला पण मस्त लागतेत. आणि ज्यांना पुरणपोळी आवडत नाही ना ते पण हे पोळ्या खातेत, कारण जास्त पण कोणाकोणाला नाही आवडत पोळ्यामध्ये. तर मी दोन्ही सारखंच घेत असते. इथं बघा किती छान अशा मस्त लाटायला येतात. आणि ह्याला मी पोळपाटावर ना मी खाली पेपर टाकते ना कपडा टाकते, अशाच इतक्या छान येतात. कारण आपण कणिक पण एवढी मस्त अशी मळून घेतलेली आहे आणि पुरण पण एकदम दोन्हीचं एकदम छान असं कॉम्बिनेशन झालं ना की मस्त अशा फुगते टरारून. तिथं बघा आता मी अगोदरच तवा तापायला ठेवलेला. तर तवा असा मग जास्त पण नाही तापवायचा आणि कमी मीडियम गॅस ठेवायचा, कमी पण नाही आणि फुल पण करायचा नाही. तर अगोदर थोडंसं तव्याला तेल टाकायचं म्हणजे पोळी चिटकत नाही. तर 1-2 पोळ्या सुरुवातीला हातानेच पलटायच्या 1-2 वेळा आणि नंतर मग उलटनं वापरायचं. तर बघा इथं किती टरारून फुगलेल्या आहेत पुरणाच्या पोळ्या. तर एकदम मस्त अशा झालेल्या आहेत बघा. इथं इतके म्हणजे फुगतेत टरारून आणि फुटतेत, पण ते कुठंसुद्धा अशी राहत नाही. तर सगळ्या पोळ्या अशाच करते मी. आणि खायला तर एकदम अशा मस्त मऊ अशा आणि खमंग लागतात ह्या पोळ्या, कारण आपण ह्याच्यात सुंठ, बडीशेप आणि इलायची ह्याची पावडर वापरल्यामुळे ना एकदम खमंग अशा लागतात. तर आपण पण अशाच कशा करता हे नक्की सांगा. आता हिस्त सगळ्या पोळ्या मी लाटून घेते आणि सगळ्या तर नाही, थोडंसं मी पुरण ठेवत असते, कारण आपल्या मुलांना ना दुसऱ्या दिवशी पण छान शिल्लक राहिल्या तर खातेत, नाहीतर मग तिसऱ्या दिवशी मग फ्रीजमध्ये ठेवून परत एकदा 2-3 पोळ्याचं पुरण 2-3 दिवसांनी करते मी. तर इथं बघा सगळ्या पोळ्या अशाच एकापेक्षा एक अशा फुगत राहतात आणि आपल्याला करायला पण अशा चांगल्या आले की हुरूप येतो. तर सर्वजण कशा पद्धतीने करतात जे बघतात आपले व्हिडिओ ते कशा करतात हे पण सांगा आणि कमेंट करून नक्की सांगा आवडल्या की नाही. तर छोटासा व्हिडिओ आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर व्हिडिओ उद्याच्याला येणार आहे, कारण आज सगळं होणार नाही, कारण सणाची खूप कामाची गडबड असते. तर भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.